मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कलिंगड आणि टरबूज पिकामध्ये वेल क्रॅकिंग ही समस्या येत असते. ती 2-3 कारणामुळे येते. पहिली गोष्ट, नाईटला थंडी खूप कमी झाल्यामुळे सुद्धा येते. त्यानंतर दुसरं कारण आहे कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे सुद्धा येते. तिसरे कारण आहे पाणी देत असताना आपण अचानक पाणी वाढवल्यामुळं, पाण्याचं टायमिंग वाढवल्यामुळे सुद्धा येते. आणि एक कारण आणखी आहे, गमी स्टेम ब्लाइट हा रोग येतो शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये गमी स्टेम ब्लाइट ओळखायचं कारण कसं आहे ते दाखवतो. वेल चिरल्याच्या नंतर दोन्ही साईडनी तपकिरी रंग येतात आणि त्याच्यामधनं चिकट द्रव्य बाहेर पडतात, पाणी बाहेर पडतं. हे कारण आहे गमी स्टेम ब्लाइटचा. हा रोग आहे, बुरशीजन्य रोग आहे. हे कवर करायचं असेल आपल्याला तर घ्यायचं आहे ब्ल्यू कॉपर 500 ग्राम. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे कासुकामायसिन 400 मिली. हे ड्रीपद्वारे द्यायचं आहे मित्रांनो. आणि हे झाल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसाच्या अंतराने आपल्याला नेटिव्ह 10 ग्रामनी फवारणी घ्यायची आहे. हे झालं गमी स्टेम ब्लाइटचं. त्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉनची सुद्धा अशीच कंडिशन असते, वेल चिरते. त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होते थंडी वाढल्यामुळं. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉम्पो कंपनीचं एक ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम आणि बोरॉन येते मित्रांनो. ते एकरी 5 किलो द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं द्यायचं नाही आहे. आणि हे जर मिळत नसेल आपल्याला तर आपण 20% वाला बोरॉन घेऊ शकतो, अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम. आणि कॅल्शियम नायट्रेट हे 5 किलो घ्यायचं आहे. हे झालं वेल क्रॅकिंगचं. त्याच्यानंतर कॅल्शियम बोरॉनचं. यानंतर पाण्याची समस्या जी असते मित्रांनो, आपण अर्धा तास जर पाणी देत असेल ना तर आपण अचानक 1 तासावर नेऊ नका. अर्धा तासाच्या नंतर 10 ते 15 मिनटंच पाणी वाढवा. त्याच्यामुळं काय होते, अचानक ट्रेसमध्ये जात नाही प्लॉट. थंडी जास्त असल्यामुळं अचानक पाणी वाढवल्यामुळे सुद्धा ट्रेसमध्ये जाते आणि वेल क्रॅकिंग होते. आणखी एक पॉईंट राहिला सांगायचा, गमी स्टेम ब्लाइट जेव्हा येते ना मित्रांनो, हे तर साईन आहेच वेल चिरण्याची, त्याच्यामधून द्रव्य बाहेर पडण्याचे. परंतु गमी स्टेम ब्लाइट आल्याच्या नंतर हे झाड आहे ना पूर्णपणे वाळून जाते, सुकून जाते झाड. त्याची वाढ पूर्ण संपून जाते, कलरलेस होऊन जाते. ह्या 3 कारणामुळं वेल क्रॅकिंग येत असते मित्रांनो. ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. धन्यवाद.